आपल्याला जवळजवळ सर्वच वस्तूंसाठी पैसे लागतात. अन्न आणि कपडे विकत घेण्यासाठी, शाळेची फी भरण्यासाठी, घराचं भाडं भरण्यासाठी आणि जर पुरेसे पैसे असतील तर घर विकत घेण्यासाठी सुद्धा. पण तुम्ही कधी विचार केलाय का की माणसाने पैसे वापरायला सुरुवात का केली असेल? पैशाशिवाय जग कसं असेल ह्याची कल्पना तुम्ही करू शकता का? पैशाची ही गोष्ट जवळजवळ 10,000 वर्ष जुनी आहे. जेव्हा माणूस जंगलात भटकून अन्न गोळा करायचा किंवा प्राण्यांची शिकार करून भूक भागवायचा, तेव्हा त्याला पैशाची गरज नव्हती. पण जेव्हा त्याने वस्ती करून स्थिर जीवन जगायला आणि शेती करायला सुरुवात केली, तेव्हा त्याला पैशाची गरज भासू लागली. या शेती समुदायात माणसाने प्रथम वस्तू देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे वस्तू विनिमय पद्धत सुरू केली. म्हणजे तुमच्याकडे असलेली वस्तू दुसऱ्याला देऊन त्या बदल्यात त्याच्याकडे असलेली वस्तू घेणे. जसं दूध देऊन त्या बदल्यात धान्य घेणे किंवा बकरी देऊन त्या बदल्यात नांगर घेणे. पण या देवाणघेवाणीच्या पद्धतीत अनेक अडचणी होत्या. प्रत्येक वस्तूची किंमत ठरवणं अवघड जात होतं. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागत असे. त्याचबरोबर धान्य, मांस किंवा फळं यांसारख्या वस्तू खूप काळ साठवून ठेवणं अवघड होतं. जसजसा हा समुदाय मोठा होत गेला, हव्या असलेल्या वस्तू मिळणं तितकंच अवघड होऊन बसलं. याच कारणासाठी माणसाने चलनाचा म्हणजे पैशाचा शोध लावला. सुरुवातीला पैसा हा मणी किंवा कवड्यांच्या स्वरूपात असायचा, पण लवकरच त्यात देखील प्रश्न निर्माण व्हायला लागले. मणी किंवा कवड्या ह्या काही मौल्यवान वस्तू नव्हत्या. ह्या वस्तू जवळजवळ सर्वच समुद्र किनाऱ्यांवर सापडायच्या. त्यामुळे लोक त्यांना मिळतील तेवढ्या सगळ्या कवड्या गोळा करायचे. शिवाय कवड्या आणि मणी पटकन तुटायचे किंवा हरवायचे सुद्धा. म्हणूनच कवड्या आणि मण्यांना किंमत उरली नाही आणि त्यांचा व्यापारासाठी वापर करता येईनासा झाला. जेव्हा माणसाला धातूचा शोध लागला आणि त्याला आकार देऊन शस्त्र आणि साधनं तयार केली, त्याच दरम्यान त्याला सोनं, चांदी आणि तांब यांसारख्या मौल्यवान धातूंचाही अकस्मात शोध लागला. हे धातू टिकाऊ आणि साठवायला सोपे होते. नाण्यांच्या निर्मितीतील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. एखाद्याकडे असणारी नाणी त्या व्यक्तीची संपत्ती आणि सामर्थ्य दर्शवत असत, कारण त्या नाण्यांनी मालक हव्या त्या वस्तू आणि सोयी सुविधा खरेदी करू शकत असे. धातूपासून नाणी तयार करण्यासाठी 3 बाबी आवश्यक होत्या. नाणी सरकारी यंत्रणा किंवा राज्यकर्त्यांकडून जारी केलेली असावीत. ती दुर्मिळ धातू आणि विशिष्ट वजनाची बनवलेली असावीत. हे त्यांचा टिकाऊपणा आणि मूल्य दोन्हीसाठी आवश्यक होतं. त्यावर अशी चिन्ह असावीत ज्यांची प्रतिकृती कोणी बनवू शकणार नाही. उदाहरणार्थ, हे 2000 वर्षापूर्वी तयार केलेलं नाणं. यामध्ये या 3ही बाबी आढळतात. सातवाहन या प्राचीन साम्राज्याचा राजा कोचीपुत्र सातकर्णी पहिला याने हे नाणं जारी केलं होतं. हे नाणं मौल्यवान अशा 3 ग्राम तांब्याचं बनलं आहे. त्यावर जे बैलाचं चिन्ह आहे ते राजाच्या परवानगीशिवाय कुठेही वापरता येत नसे. आज वापरात असलेली 1 किंवा 2 रुपयांची नाणी सातवाहन काळातल्या नाण्यासारखी दिसत नाहीत, कारण आता आपण चांदी किंवा तांब्यासारखे मौल्यवान धातू वापरणं बंद केलं आहे. आता आपण स्टेनलेस स्टील आणि निकेलचा वापर करतो. आता आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो ते पुन्हा एकदा थोडक्यात बघूया. एक काळ असा होता जेव्हा माणूस एका वस्तूच्या बदल्यात दुसरी हवी ती वस्तू घेत असे. नंतर माणसाने मणी किंवा कवड्यांच्या माध्यमातून चलन पद्धती तयार करायचा प्रयत्न केला. पण ही पद्धत फार काळ चालली नाही, कारण मणी आणि कवड्या सगळीकडे सहज मिळत असत आणि त्याला फारशी किंमतही नसे. त्यानंतर माणसाने मौल्यवान धातूंचा वापर करून नाणी तयार करायचं ठरवलं. आज मौल्यवान धातूंऐवजी स्टेनलेस स्टील
आणि निकेलचा वापर करून नाणी तयार केली जातात. आता एक मजेशीर खेळ खेळूया. तुमच्या घरात असलेली सगळ्यात जुनी नाणी शोधा. ती कोणत्या राज्यकर्त्याने किंवा सरकारने जारी केली आहे त्याची माहिती मिळवा. त्यावर कोणती चिन्ह आहेत ते तपासा. तुम्ही केलेल्या सर्व निरीक्षणांसोबतच त्या नाण्याचा फोटो आम्हाला पाठवा. या व्हिडिओ मालिकेत आपण सरमाया संग्रहालयातील काही जुनी आणि दुर्मिळ नाणी पाहूया आणि आपल्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेऊया.